नमस्ते मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो. आज खूपच पाऊस, आज 3 दिवसापासून पाऊस इथे भरपूर लागलेला आहे आणि पावसामुळे आपण कॅमेरे घेऊन आपण फिरू शकत नाही. तर मग मी ते वेल्हीवरून आणलेले दुधी आपल्यासाठी घरी घेऊन आलेले आहे. तर ओळखण्याच्यासाठी हे तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याला दुधी म्हणतात आपण. हा याचा देठ आहे आणि हा दुधी आहे. तर मित्रांनो, ह्या दुधाची भाजी सर्वजणच खात असतील आणि खाल्लीही पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला एक सांगते, तेवढंच कारण सांगायला मी आज आलेली आहे. दुधी हा एकदम थंड प्रकृती आहे. हा शरीरामध्ये जर आपल्याला उष्णता वाढलेली असेल तर हे दुधी आपण शिजवून उकडवून खाल्ले पाहिजेत. तर आपल्या शरीरातली उष्णता ही तात्काळ कमी होते. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी होऊ शकते. अति पण खाऊ नये. आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये दुधी खायचा पण जास्त खाऊ नका, कारण हे थंड प्रवृत्तीचं आहे हे फळ आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि पावसाळ्यात पाऊसही भरपूर असतो. शरीरामध्ये आपली आर्द्रता असतेच आणि त्याच्यात हे दुधी जर हे घेतले आपण तर ते पण त्याच्यामध्ये पण भरपूर पाण्याचं प्रमाण असतं. परंतु घाबरायची गरज नाही. हा जर सकाळच्या वेळेला आपण दुपारी जर भाजीमध्ये वापरला तर आपल्याला बाधत पण नाही मिळत. आणि शरीरामध्ये आपल्याला जर उष्णता वाढली असेल तर किंवा उष्णता वाढली की पित्त प्रकृतीच्या लोकांना ती खाज वगैरे सुटत असते, तर अशा वेळेला हे दुधी खाल्ले तर आपल्या शरीराचं संतुलन राखलं जातं. म्हणून दुधी हे सर्वांनी खाल्ले पाहिजेत. आणि आपल्याला हार्टला पण हे खूप उपयुक्त असतं. हार्टमध्ये पण आपल्याला जर उष्णता वाढलेली असेल तर हार्ट पण शांत करण्याचं ह्याच्यामध्ये गुणधर्म आहे. तर मित्रांनो, हे दुधी हे खूपच अतिशय औषधी गुणधर्म असलेली ही वनस्पती आहे आणि वेलवर्ग आहे. हा वेलीवर असतो. आणि पावसाच्या सीझनमध्ये आपण काय करायचं, 10-20 रुपयाला दुकानामध्ये मिळतात हे भाजीपाल्याचे वगैरे असे औषधाची दुकानं असतात. शेतकी खात्याची जे हे असतात दुकानं असतात, त्याच्यामध्ये गेलं तर आपल्याला 10-20 रुपयाला हे पॅकेट मिळतात. तर ते घेऊन यायचं आणि आपलं शेत असेल, बांध असेल, बांधावर असं टोचून ठेवलं तरीसुद्धा हे दुधी आपल्याला खायला मिळतात पावसाळ्या सीझनमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं स्लॅबचं घर असेल तर तुम्ही त्या कुंडीत पण लावू शकतात ह्या बिया आणि ते तिथे स्लॅबवर असे फिरतात. अशा वेली त्याच्या मस्तपैकी जातात, शाखा त्याच्या, आणि त्याच्यावर दुधी लागतात. आपल्याला हवे तेवढे दुधी आपण ह्याच्यातून मिळू शकतो. तर अशा प्रकारे ही दुधीची माहिती आहे, ही गुणकारी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर त्याचा उपयोग जरूर करा. आता हे समोर मिळालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, मीच घेऊन आलेली आहे. मार्केटमध्ये आपल्या घरी काय नाही आहे हे. तर मित्रांनो, ह्याला नाशपती सांगतात. नासपती शब्द आहे, पण याचं जर वैशिष्ट्य बघितलं तर हे नाशपती सांगतात. हे म्हणजे जे शरीरामध्ये रोग असतात ते हे नष्ट करण्याचं काम करतात. तर मित्रांनो, ह्या नाशपतीला तुम्ही जरूर घेऊन या आणि त्याचं सेवन करा असं मी तुम्हाला म्हणेन, कारण नाशपती हे आपल्या शरीरामधले विविध रोग नष्ट करण्याचं काम करत असतात. तर ही आयुर्वेदिक फळं आहेत. तर ह्या आयुर्वेदिक फळाचा मला जसा उपयोग झालेला आहे तसा तुम्हाला सगळ्यांना व्हावा ही माझी मनोभावे इच्छा असते आणि म्हणून मी हे असे व्हिडिओ टाकत असते. माझं चॅनल अजून काय मॉनिटाईज झालेलं नाही आहे. त्यांच्या रूलप्रमाणे ते मॉनिटाईज होईल तेव्हा होईल, पण तत्पूर्वी मी तुम्हाला आता ही माहिती देते. ही तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असेल. तर मित्रांनो, एक चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्ही ते शेअर पण करू शकतात. यूट्यूबला जाऊन ते तुम्ही सर्वांना शेअर करू शकतात. तर थँक्यू व्हेरी मच. गुड इव्हनिंग. बाय.